सिंधुदुर्गमधल्या जंगलामध्ये एक अमेरिकन महिला आढळलेली होती. तिला साखळदंडाने या ठिकाणी बांधून ठेवण्यात आलेलं होतं. या संदर्भातली अपडेट या ठिकाणी समोर येते आहे. त्या महिलेनं या सराचा बनाव केलेला होता. सध्या ती रत्नागिरी जिल्हा शासकीय साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेमध्ये सिंधुदुर्गातल्या जंगलामध्ये एक अमेरिकन महिला मिळालेली होती. या महिलेसंदर्भातलं आता गूढ उलगडलेलं आहे. या महिलेनं या साऱ्याचा बनाव केला होता या संदर्भातली माहिती समोर येते आहे. सध्या ही महिला रत्नागिरीतल्या मनोरुग्णालयामध्ये या ठिकाणी उपचार घेते आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या मनोरुग्णालयाच्या अधीक्षका संघमित्रा फुले मॅडम या ठिकाणी आहेत. फुले मॅडम, सध्या काय परिस्थिती आहे त्या महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते का? हां, सध्या ते महिलेला आम्ही इथं उपचार देत आहोत आमच्या तज्ज्ञाच्या अंडर आणि खूप छान पद्धतीनं रिस्पॉन्स देते आणि सुधारणा आहे. ती आता जेवण करते, बोलते वगैरे, चालते. आज तिने इतर पेशंटबरोबर योगा क्लासेससुद्धा घेतले. काय नेमकी त्या महिलेची मानसिक स्थिती आहे? कारण का इथे बांदा पोलीस सुद्धा आले होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी तिचा जबाब नोंदवला गेलेला होता. तुम्ही पण त्या ठिकाणी होता. नेमकी वस्तुस्थिती काय या सगळ्या गोष्टीमधली? ती मानसिक धक्क्यातून जात होती. आर्थिक चंचन आणि तिचं काय थोडंसं विसाचं अडचण आहे. ती मायदेशी जाणार होती, तर त्यामुळं ती मानसिकरित्या खचली होती आणि त्याच्यामध्ये तिनं हे कृत्य केलं असं ती सांगितली. हां, हा सगळा बनाव तिनेच रचला होता. कारण का या सगळ्या गोष्टीमधून नेमकं काय जबाब देताना तिची मानसिक परिस्थिती नेमकी काय होती? ती हे पोलिसांना जबाब दिलाय, त्याबद्दल मी नाही बोलू शकत. तर ती मानसिकरित्या खचलेली होती आणि त्या ह्याच्यामध्ये तिने हे सगळं केलं असं ती सांगितलं. एकंदरीत आता तिची सध्या परिस्थिती काय आहे? कारण का जवळपास ती 8 दिवस उपाशी होती, पायामध्ये बेड्या होत्या, अशा अवस्थेमध्ये ती सापडलेली होती. आता जी प्रकृतीमध्ये सुधारणा होते का? हां, तिला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होतं, खूप अशक्तपणा होतं आणि तिला स्वतःचंच काही कळत नव्हतं. आणि आता आम्ही ट्रीटमेंट दिल्यानंतर ती चांगलं प्रतिसाद देते, बोलते, करते, चालते, आता आराम पण घेते आणि जेवण पण व्यवस्थित करते आता. रत्नागिरीच्या मनोरुग्णालयामध्ये सुरू असलेल्या त्या अमेरिकन महिलेच्या प्रकृतीमध्ये या ठिकाणी सुधारणा होते आहे अशी माहिती या ठिकाणी संघमित्रा फुले मॅडमने दिलेली पाहायला मिळते. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.